स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये. आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. मागील अपडेटमध्ये आपण बोरी या गावातील रेल्वे लाईनचा जो ब्रिज आहे तो कव्हर केला होता आणि आजच्या या अपडेटमध्ये बोरी ते यवतमाळ या साईडचा अपडेट आपण घेणार आहे. आणि समोर आपण पाहू शकता की बोरीचं जे रेल्वे स्टेशन आहे ते समोर तपोना या गावामध्ये बनवण्यात येणार आहे आणि या दिशेला ही रेल्वे लाईन यवतमाळकडे जात आहे. तर मित्रांनो, आता आपण कामठवाडावरून थोड्या समोर आल्यानंतर आपल्याला दिसेल की या ठिकाणी यवतमाळ दारवा रोडला आता रेल्वे लाईन जी आहे ती क्रॉस होणार आहे आणि त्याकरिताच या ठिकाणी म्हणजेच कामठवाडा या गावाच्या जवळ या ठिकाणी आता हे क्रॉसिंग तयार करण्याकरिता रोडला डायव्हर्ट करण्याचे जे काम आहे ते समोर चालू झाल्याचे आपल्याला दिसत आहे. पुलाच्या निर्मितीकरिता या ठिकाणी पिलरचे काम हे लवकरच चालू होणार आहे आणि त्यामुळेच हा रस्ता तात्पुरता डायव्हर्ट केला जाणार आहे. त्याकरिता समोर रस्त्याचे बांधकाम जे आहे ते समोर आपल्याला चालू असल्याचे दिसत आहे. या ठिकाणावरून यवतमाळ शहर हे 20 किलोमीटर तर दारवा शहर 20 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर मित्रांनो, या दिशेने आता मागील लोकेशनवरून आता आपण आलो आहे तिवसा या गावाजवळ आणि तिवसा या गावाजवळ आपण पाहू शकतो की रेल्वे लाईन ही पुन्हा एकदा यवतमाळ दारवा या रस्त्याला क्रॉस होणार आहे आणि या ठिकाणी या क्रॉसिंगकरिताच पुलाच्या निर्मितीचे कार्य हे गेल्या बऱ्याच महिन्यापासून चालू आहे आणि पुलाच्या निर्मितीकरिता पिलरचे जे काम आहे ते या ठिकाणी जवळपास पूर्ण होत आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. मागील क्लिप प्रमाणेच या ठिकाणी देखील आपल्याला रस्ता जो आहे तो तात्पुरता डायव्हर्ट केल्याचे दिसू शकेल. समोरच तिवसा गाव आहे जे या ठिकाणावरून 500 मीटर अंतरावर आपल्याला दिसेल. या ठिकाणापर्यंत अर्थवर्कचे जे काम आहे ते पूर्ण करण्यात आले असून या ठिकाणच्या ब्रिज निर्मितीचे कार्य हे चालू आहे. तर तिवसा गावामध्येच या ठिकाणी आपण पाहू शकता की या रेल्वे लाईनचा एक मोठा ब्रिज त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे. त्या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग देखील झाल्याचे आपल्याला समोर दिसून येईल. तर या ठिकाणापासून आता ही रेल्वे लाईन यवतमाळकडे जात आहे आणि यवतमाळ ते कळंब यांच्या दरम्यान असणाऱ्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या या ठिकाणापासून आता सुरू होत आहेत. समोर आपण पाहू शकता की रस्त्याला वळण दिले गेले आहे आणि या ठिकाणी पिलरच्या निर्मितीचे कार्य हे जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यानंतर या रेल्वे लाईन या रोडला क्रॉस करून या दिशेने जाणार आहे म्हणजेच यवतमाळकडे. समोरचा ब्रिज जो आहे तो साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्णपणे तयार होऊ शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी जो तिवसा गावामागे ब्रिज आहे त्यावर गर्डर लॉन्चिंग झाले असल्यामुळे स्लॅब कास्टिंगचे कार्य अद्याप बाकी आहे. समोरचा पूर्ण भाग हा डोंगराळ असल्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकता की त्या ठिकाणी जाऊन अपडेट घेणे तेवढेच कठीण आहे. परंतु या रेल्वे लाईनचे अर्थवर्क व बाकी इतर कामे ही प्रत्येक लोकेशनवरच चालू असल्याचे आपल्याला या गुगल मॅपवर दिसून येत आहे. समोर ही रेल्वे लाईन डोंगर रांगांमधून मार्ग काढत बोथपोडण या गावाजवळून जात आहे. संपूर्ण डोंगराळ असलेला हा भाग या ठिकाणी कार्य करणे तेवढेच कठीण आहे. वळण मार्गांद्वारे ही रेल्वे लाईन डोंगर रांगा कापत समोर जात आहे आणि पुन्हा एकदा यवतमाळ शहराच्या बाहेर असणाऱ्या यवतमाळ दारवा रोडवरील घाटाला या ठिकाणी क्रॉस करणार आहे आणि त्या ठिकाणी देखील एका मोठ्या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे सुरू आहे. तर आता आपण आलो आहे यवतमाळ शहरापासून साधारणतः 8 किलोमीटर अंतरावर आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की येथे जवळच आर्णी दारवा हा बायपास आहे जो यवतमाळ शहराच्या बाहेर आहे आणि त्या ठिकाणी ही रेल्वे लाईन आता दारवा रोडला क्रॉस होत आहे. त्याकरिता पुलाच्या निर्मितीचे कार्य हे समोर चालू आहे. तर दारवा रोडला क्रॉस करण्याकरिता या ठिकाणी ज्या पुलाच्या निर्मितीचे कार्य आहे ते पियर कॅप पर्यंत या ठिकाणी पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. समोरच्या ठिकाणचे काम पूर्ण झाले असून या साईडचे जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आले आहे. पियर कॅपपर्यंत कार्य पूर्ण झाल्यामुळे लवकरच या ठिकाणी देखील गर्डर लॉन्चिंग करण्यात येणार आहे. या ठिकाणचे पियर कॅपचे काम हे जवळपास संपुष्टात आले आहे आणि
या ठिकाणच्या भिंत निर्मितीचे कार्य पूर्ण झाल्यामुळे या जवळच या ठिकाणी गर्डर देखील आणून ठेवण्यात आले आहे। हे लोखंडी गर्डर लवकरच पुलावरती लॉन्च करून स्लॅब कास्टिंग केल्या जाईल व त्यानंतर रोडला पुन्हा एकदा सरळ जोडणी करून या दिशेने रेल्वे लाईन ही यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे। तर तिवसा या गावाकडनं या डोंगररांगा कापत या दिशेने ही रेल्वे लाईन समोर आली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की हा मोठा पूल आता साधारणतः 1 ते 2 महिन्यामध्ये या ठिकाणी तयार केला जाऊ शकतो। याबद्दल आपल्याला काय वाटते हे कमेंटमध्ये सांगावे। तर या ठिकाणी आता या पुलाला म्हणजेच यवतमाळ दारवा रोडवरील पुलाला क्रॉस करून ही रेल्वे लाईन या दिशेने समोर येईल। या ठिकाणावरून 500 मीटर अंतरावर दारवा रोडला ही रेल्वे लाईन क्रॉस होत आहे व आता आपण दारवा आर्णी बायपास या यवतमाळ शहराबाहेर असणाऱ्या रोडलगत या ठिकाणी रेल्वे लाईनचे कार्य हे पाहत आहे। तर सिंगल ट्रॅक रेल्वे लाईन असणाऱ्या या रेल्वे लाईनमध्ये या ठिकाणी नाली बांधण्याकरिता हे स्ट्रक्चर जे आहे ते या ठिकाणी आणून ठेवण्यात आले आहेत। लवकरच या ठिकाणी नालीच्या बांधकामाचे जे कार्य आहे ते समोर सुरू होईल। या दिशेने दारवाकडून रेल्वे लाईन येत आहे व आता जवळच या ठिकाणावरून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर न्यू यवतमाळ हे रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे। मित्रांनो, या दिशेला जरी सिंगल ट्रॅक बनेल तरी या ठिकाणावरून यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या दिशेला जर आपण बघितले तर या ठिकाणी 2 रेल्वे ट्रॅक्स राहू शकतील एवढी जागा तयार करण्यात आली आहे। एक ट्रॅक अप करिता व एक डाऊन करिता, कारण या ठिकाणावरून जवळच साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन असणार आहे। या ठिकाणी केवळ नालीचे बांधकामच झाले नसून त्या नालीमध्ये पाणी सुद्धा साचलेले आहे, हे आपण पाहू शकता। या ठिकाणचे अर्थवर्क हे जवळपास आता पूर्ण होत आले आहे। तर या समोरच्या दिशेला पुलाच्या निर्मितीचे कार्य झाल्यानंतर या दिशेला देखील अर्थवर्क व नालीचे बांधकामाचे कार्य हे पूर्ण करण्यात येणार आहे। तर या ठिकाणावरून 2 ट्रॅक्स या असतील, एक अप करिता एक डाऊन करिता व या ठिकाणावरून सरळ रेषेत रेल्वे लाईन जी आहे ते उजवीकडे वळण घेत जाणार आहे न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे वर्धा नांदेड या सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये वर्धा जंक्शनपासून साधारणतः 78 किलोमीटर 200 मीटर अंतरावर या ठिकाणी हा पोल आपण या ठिकाणी पाहू शकता, मार्किंग केलेले आहे आणि या ठिकाणापर्यंत दारव्याच्या साईडने या रेल्वे लाईनचे जे कार्य आहे ते करण्यात आले आहे। या ठिकाणी ही रेल्वे लाईन दारवा आर्णी बायपासला क्रॉस होत आहे आणि त्यामुळेच एका पुलाच्या निर्मितीचे कार्य हे या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे या ठिकाणी एका मोठ्या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे हाती घेण्यात आले आहे। दारवा जंक्शन हे या ठिकाणावरून 40 किलोमीटर अंतरावर असेल तर वर्धा जंक्शन हे या ठिकाणाहून 78 किलोमीटर अंतरावर असणार आहे। तर न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे या ठिकाणावरून 100 मीटर अंतरावर बनवण्यात येत आहे। या रोडला क्रॉस करण्याकरिता समोर पुलाच्या निर्मितीचे कार्य हे जोमाने सुरू आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।